शालिक नेवारे आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीचा अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे। आणि घटना झाली, त्या घटनेनंतर सरकारनं 2 लाख रुपयाची त्या परिवाराला मदत केली होती। त्यानंतर कुठल्याही प्रकारचं सरकारकडनं कुठलीही मदत मिळालेली नाही। ज्या परिस्थितीमध्ये ते कुटुंब होतं, आज त्याच्या खालची परिस्थिती ती सीमा गाठलेली आहे। त्यांचा कुठलाही विकास झालेला नाही आणि कुठलाही त्यांना मार्गदर्शन घटना झाली त्या 1994 मध्ये जो हत्याकांड झाला, त्यात आमचे 114 शहीद झालेत आणि हे आम्हाला फार मोठा आघात आहे। 1985 मध्ये सरकारने एक GR काढला होता आणि त्या GR च्या माध्यमातून आम्हाला मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या सवलती बंद केल्यात आणि त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा आयोजित केला होता। आणि त्या मोर्चामध्ये आमची मागणी जी होती की आम्हाला 85 पूर्वीच्या सवलती ज्या आहेत त्या बहाल करण्यात याव्यात। सरकार त्यावेळी ऐकायला तयार नव्हतं आणि म्हणून आम्हाला 94 मध्ये मोर्चा काढावा लागला होता आणि त्या मोर्चामध्ये आमचे 114 शहीद झालेत। आज 30 वर्ष त्या घटनेला होऊन गेलेली आहेत, तरी पण सरकारनं अजूनपर्यंत आमच्या मागणीला थारा दिलेला नाही। प्रत्येक सरकार आम्हाला आश्वासन देत असते आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून आम्हाला ते आश्वासन दिलं की आम्हाला वाटतं की सरकार करतं, पण सरकार काही निर्णय घेत नाही आणि आम्ही मात्र आशेवरती आजपर्यंत जगत आलेलो आहे। आमची सरकारला ही परत नव्यानं सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आमच्या विरोधामध्ये आणि काही संघटनांच्या आणि काही